वृंदत्व म्हणजे ज्या जोडप्यांना साधारणपणे लग्न होऊन 1 वर्ष झालंय व त्यांना मूलबाळ होत नाहीये व त्यांनी कुठल्याही प्रकारची गर्भनिरोधक साधने वापरलेली नाहीत, तर अशा जोडप्यांना आपण वृंदत्वाने ग्रासलेली जोडपे असं म्हणतो. IVF म्हणजे साध्या भाषेत सांगायला गेलं तर टेस्ट ट्यूब बेबी. स्त्रियांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 3 ते 4 हॉर्मोन्सच्या तपासण्या, एक बेसिक सोनोग्राफी आणि पुरुषांमध्ये शुक्राणूची तपासणी करून घेणं महत्वाचं आहे. बेसिक काय आहे की IVF हे फक्त स्त्रियांमुळेच होतं असं नाही. काही कारणे पुरुषांमध्येही आढळतात, जसे की शुक्राणूची संख्या नसणे किंवा गतिशीलता कमी असणे किंवा आणखीन काही आजार असतील, टेस्टिक्युलर फेल्युअर असेल, तर अशा केसेसमध्ये पुरुषही वृंदत्वासाठी कारण असू शकतात. याचा कालावधी वय काय असतं, याला काही त्याच्याबद्दल असं? बेस एज 21 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असायला हवं व पुरुषांचं वय 21 वर्ष ते 55 वर्षाच्या मध्ये आपण करायला पाहिजे. मी सांगितलं पाळी अनियमित आहे, ट्यूब ब्लॉक आहेत, गर्भाशयाचे आजार आहेत, गर्भाशय दुभागलेला आहे, गर्भाशयात पडदा आहे, अशा स्त्रियांनी व पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये शुक्राणूचे काही प्रॉब्लेम असतील अशाने नक्कीच IVFचा विचार करायला हवा. स्त्रीची वैरी असते असं आपण म्हणतो. IVFच्या माध्यमातून किती पर्सेंटेज मूल होण्याचे चान्सेस आहेत याबद्दल तुम्ही काय सांगा? सगळ्या ऍडव्हान्स IVF संदर्भात आणि वंध्यत्व संदर्भात ह्या होण्याचे कारण नेमके काय आहेत आणि त्याचा पहिले डिलिव्हरी नॉर्मल झाली पण दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करताना ते होत नाही, तरी याचा फायदा आपल्याला IVFच्या माध्यमातून त्यांना दुसऱ्या मुलासाठी होऊ शकते? हो, गोष्टी म्हणजे IVFने जन्मलेले बाळ आणि नॅचरली राहिलेले बाळ सेम असतात का? नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन Y24 न्यूज, आवाज तुमचा बातम्यांची. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये डॉक्टर शीतल पवार मनोरकर मॅडम आहेत आणि ते स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि IVFचे स्पेशलिस्ट आहेत. मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर शीतल पवार मनोरकर. मी नांदेडला इंदिरा IVF हॉस्पिटलमध्ये सेंटर हेड म्हणून कार्यरत आहे. मागील 6 वर्षापासून मी इंदिरा IVF नांदेड येथे सेंटर हेड म्हणून कार्यरत आहे. त्याच्या आधी 2 वर्ष मी मुंबईला सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते व जवळपास पूर्ण भारतामध्ये 200हून अधिक आमची क्लिनिक आहेत इंदिरा IVF, जे स्पेशलाइज्ड क्लिनिक आहेत फक्त फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी, कारण दिवसेंदिवस इनफर्टिलिटी प्रॉब्लेम हा फार वाढत आहे. ओके, एकूणच मॅडम तुम्ही हे सांगताय की अनेक प्रॉब्लेम वाढत आहेत, तर वंध्यत्व म्हणजे काय आणि IVF म्हणजे काय याच्याबद्दल थोडंसं माहिती काय द्यावी? वृंदत्व म्हणजे ज्या जोडप्यांना साधारणपणे लग्न होऊन 1 वर्ष झालंय व त्यांना मूलबाळ होत नाहीये व त्यांनी कुठल्याही प्रकारची गर्भनिरोधक साधने वापरलेली नाहीत, तर अशा जोडप्यांना आपण वृंदत्वाने ग्रासलेली जोडपे असं म्हणतो. तर वृंदत्वाचे बेसिकली सांगायला गेलं तर IVF म्हणजे साध्या भाषेत सांगायला गेलं तर टेस्ट ट्यूब बेबी. म्हणजे जी प्रक्रिया शरीरामध्ये होणार आहे, स्त्रीबीज आणि धातू शुक्राणू मिळून त्याचा गर्भ शरीरात जो फॅलोपियन ट्यूब गर्भनलिकेत बनतो, ही प्रक्रिया आपण शरीराच्या बाहेर लॅबमध्ये घडून आणतो व बनवलेले गर्भ मग आपण स्त्रीच्या गर्भाशयात सोडतो. याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतात. याच्या आधी काही स्त्रियांच्या तपासण्या करणं महत्वाचं आहे, तसंच पुरुषाच्याही काही तपासण्या करणं महत्वाचं आहे. स्त्रियांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 3 ते 4 हॉर्मोन्सच्या तपासण्या, एक बेसिक सोनोग्राफी आणि पुरुषांमध्ये शुक्राणूची तपासणी करून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय मॅडम की अनेक तपासणी त्यामध्ये केल्या जातात, तर एकूण स्त्रियांच्या आरोग्या संदर्भामध्ये तुम्ही काय समजल्या? बेसिक काय आहे की IVF हे फक्त स्त्रियांमुळेच होतं असं नाही. काही कारणे पुरुषांमध्येही आढळतात, जसे की शुक्राणूची संख्या नसणे किंवा गतिशीलता कमी असणे किंवा आणखीन काही आजार असतील, टेस्टिक्युलर फेल्युअर असेल, तर अशा केसेसमध्ये पुरुषही वृंदत्वासाठी कारण असू शकतात. स्त्रियांमध्ये म्हणायला गेलं तर गर्भाशयाचे काही आजार आहेत, जसं की फायब्रॉइड आहे, अडेनोमायसिस आहे, गर्भनलिकेचा TB झालेला आहे, ट्यूब ब्लॉक आहे, कधी अंडाशयाची काही कारणे असू शकतात, PCOD खूप जास्त कॉमन वाढलेला आहे, स्त्रीबीज बनतात पण कधी फुटत नाहीत, अशी कारण काही असू शकतात. याचा कालावधी वय काय असतं, याला काही त्याच्याबद्दल? बेसिकली IVF करण्याचा कालावधी हे ज्यासाठी एक ART गाईडलाईन्स नुसार स्त्रियांचे एज 21 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असायला हवं व पुरुषांचं वय 21 वर्ष ते 55 वर्षाच्या मध्ये आपण करायला पाहिजे. तुम्ही ज्याप्रमाणे सांगता की याला वयाची 8 दिवस तुम्ही सांगितले की 50-55 पर्यंत 21 ते 50 पर्यंत जाऊ शकतो, तर कोणत्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी या वंध्यत्वाचा आणि IVFचा फायदा घ्यावा त्यांना होतो किंवा याच्याबद्दल तुम्ही सविस्तर काय म्हणू शकता? ज्या स्त्रियांमध्ये जसं की मी सांगितलं पाळी अनियमित आहे, ट्यूब ब्लॉक आहेत, गर्भाशयाचे आजार आहेत, गर्भाशय दुभागलेला आहे,
गर्भाशयात पडदा आहे अशा स्त्रियांनी व पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये शुक्राणूचे काही प्रॉब्लेम असतील अशाने नक्कीच IVF विचार करायला हवा. त्यातल्या त्यात लग्नाला जर समजा 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय व तुमचं एज 30च्या अराउंड आहे तर तुम्ही नक्कीच IVF विचार करायला हवा. व तुमचं वय जर समजा 35च्या जवळपास आहे तर मग 2 वर्षाचा टाइम न थांबता साधारणपणे 8 ते 10 महिने झाल्याच्या नंतर बेसिक तपासण्या करून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे जेवढ्या लवकरात निदान केल्यानंतर आपल्याला सोप्या गोष्टी पुढे होतात. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की एकूणच आता एक मानसिकता असते, मेंटॅलिटी घरामध्ये वातावरण थोडंसं वेगळं होतं मूल नसल्या कारणाने. त्यावेळेची मेंटॅलिटी तुम्ही कशा पद्धतीनं महिलांना सांगणार आहात की या IVFच्या माध्यमातून तुम्हाला मूल देखील प्राप्त होतं, तर या संदर्भात त्यांना काय गायडन्स करणार? बेसिक काय आहे की बऱ्याचदा स्त्रीची वैरी असते असं आपण म्हणतो की एक स्त्री जर घरात असेल तिला मूलबाळ होत नसेल तर बाकीच्या स्त्रिया तिला टॉर्चर केल्यासारखं करतात, मानसिकरित्या शारीरिकरित्या. मग कुठल्या तरी बाबाकडे जा, कुठल्या डॉक्टरकडे जा, एक डॉक्टर फिक्स नसतो, आयुर्वेदिक डॉक्टर, परत बाबांचे झाडपाल्यांचे औषधं हे सगळं घेतात. पण बेसिक एक प्रॉपर गायडन्स घेणं, तुमच्या तपासण्या करून घेणं आणि त्यानुसार पुढे उपचार करणं महत्वाचं आहे. त्यासाठी एक फर्टिलिटी एक्सपर्ट, इनफर्टिलिटी एक्सपर्ट साठी भेटणं महत्वाचं आहे. असे तुम्हाला अनेक केसेस आले असतील की अनेक माध्यमातून त्यांनी बाबाकडे गेले म्हणा, अंधश्रद्धेचे बळी ठरलेले आहेत, तेव्हा आल्यानंतर तुम्ही त्यांची मेंटॅलिटी कशी असते आणि त्यांना तुम्ही कशा पद्धतीने समजावून सांगता? बेसिकली हे फक्त काय पेशंटला, स्त्रीला समजवण्याचं गोष्ट नसते. याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीची काउन्सिलिंग करावी लागते, ज्यामध्ये स्त्री आहे, तिचे पती आहेत, सासू सासरे आहेत. आणि IVF ट्रीटमेंटमध्ये स्त्रीला प्रॉपर सपोर्ट, मेंटल सपोर्ट भेटणं खूप महत्वाचं आहे. की जसं की काही स्टेप्स मध्ये स्त्रीला आपण अवजड कामे करायला टाळायला सांगतो, तर त्यावेळेला तिच्या फॅमिलीचा सपोर्ट भेटणं पण खूप महत्वाचं आहे. पण तुम्ही स्वतः एक स्त्री आहात आणि स्त्रीरोग तज्ञ म्हणून करताय आणि IVF स्पेशलिस्ट आहात, 9-8 वर्षापासून तुम्ही काम देखील केलेलं आहे. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये एकूणच आधुनिक यंत्र कशा पद्धतीचे आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे कशा पद्धतीचे ट्रीटमेंट केलं जातं? बेसिक ट्रीटमेंटमध्ये इनफर्टिलिटीचे आपण 3 ते 4 पद्धतीने ट्रीटमेंट करायला लागतो. सुरुवातीला जे जोडपे एकदमच नवीन लग्न झालेले आहेत, 2-1 वर्ष झालेले आहेत, आपण त्यांचे रिपोर्ट्स बघून आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर नॅचरली सुद्धा प्रयत्न करू शकतो. त्याच्या पुढचं स्टेप असते की IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनायझेशन. यामध्ये पतीचं धातूचं सॅम्पल घेऊन ते डबल वॉश करून चांगल्या गुणवत्तेचे धातू आपण स्त्रीच्या गर्भाशयात सोडतो, याला IUI म्हटलं जातं. त्याच्या पुढचा टप्पा असतो IVF आणि ICSI. IVF एक वेगळी प्रक्रिया आहे आणि ICSI एक वेगळी प्रक्रिया आहे. IVF मध्ये साधारणपणे स्त्रीच्या लग्नाला 8 ते 10 वर्ष झाले, तिच्यात काही प्रॉब्लेम आहे, ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा मेजर काही अडचणी येत आहेत, तर अशा जोडप्यांना आपण IVF आणि ICSIचं ऑप्शन देतो. यासाठी लागणारा खर्च किती असतो आणि अनेक ग्रामीण भागातील किंवा अनेक जोडपे याबद्दल मोकळेपणाने बोलत नाही. तुमच्याकडे आल्याच्या नंतर एखादी स्त्रीच तुम्हाला आल्याच्या दाखवते, याच्याबद्दल काय उपचार आहे, त्याबद्दल काय सांगाल? आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज म्हणलं तर एक ब्लास्टोसिस्ट कल्चर आहे, क्लोज्ड वर्किंग चेंबर आहे, लेझर असिस्टेड आयचिंग, एम्ब्रियो ग्लू, ह्या सगळ्या ऍडव्हान्स टेक्निक वापरून आपण IVF केलं जातं. खर्च बघायला गेला तर खर्च साधारणपणे 1,00,000-1.25 लाख रुपये तर येईल. बट काहीच न करण्यापेक्षा आणि तसंच बसण्यापेक्षा पुढचं पाऊल उचलणं महत्वाचं आहे. आणि ग्रामीण भागातल्या पेशंटसाठी म्हणायला गेलं तर EMI ऑप्शन सुद्धा असतो, ज्यामध्ये व्याज दर लागत नाही पेशंटला आणि पेशंट ते हप्तेवारी आपण पैसे भरू शकतो. 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ते पूर्ण ट्रीटमेंटचा खर्च आपण पे करू शकतो. IVFच्या माध्यमातून किती पर्सेंटेज मूल होण्याचे चान्सेस आहेत याबद्दल तुम्ही काय सांगा? सगळ्या ऍडव्हान्स टेक्निक्स जर आपण वापरल्या, जसं की क्लोज वर्किंग चेंबर आहे, ज्यामध्ये गर्भाशयात जे वातावरण असतं ते वातावरण आपण गर्भांना बाहेर लॅबमध्ये देतो. ब्लास्टोसिस्ट कल्चर 5 दिवस गर्भ वाढवण्याची प्रक्रिया आहे, त्या गर्भाला लेझर करून सोडतो की जेणेकरून नाळ बनण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी. एम्ब्रियो ग्लू ज्याने गर्भ चिटकायला मदत होते. तर ह्या सगळ्या टेक्निक्स जर वापरल्या तर नक्कीच IVFचा सक्सेस रेट हा 70 ते 80% पर्यंत जातो. तुम्ही सांगताय त्या पद्धतीने की रेट त्याचा वाढू शकतो 80%. मग एकूणच ह्या IVF संदर्भात आणि वंध्यत्व संदर्भात ह्या होण्यामागचे कारण नेमके काय आहेत आणि त्याचा आहार कसा घेतला पाहिजे आणि यासाठी योग्य वेळी निदान करणं गरजेचं की तुम्ही जे सांगितलं 2 वर्षाच्या मध्येच जर मूल नाही झालं तर आपण याचा लाभ घ्यायला पाहिजे. मग आहार, आता जीवनशैली बदलली आहे, प्रत्येकाकडे ताणतणावाचं वातावरण देखील असतं सध्या, मग ह्यासाठी तुम्ही काय सांगणार?
सध्याची बदललेली जीवनशैली आहे की लेट एजला आपण मॅरेजेस करतोय. मे बी करिअर रिझन असतील Yes. किंवा आणखीन काही असतील तर त्यामध्ये सुद्धा वृद्धत्वाचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्यात सुद्धा आपण चांगल्या गोष्टी म्हणजे की एग फ्रीजिंग करू शकतो. स्त्रिया आपले जे स्त्रीबीज आहेत ते यंगर एजला काढून फ्रीज करू शकतात जेणेकरून त्यांचं रिप्रोडक्टिव्ह एज हे कमी राहील जरी त्यांनी प्रेग्नन्सीचा विचार नंतर केला तरी देखील. आणि बेसिकली स्त्रियांमध्ये जी अंड्यांची गुणवत्ता आहे ती दिवसेंदिवस कमी होते. त्याच्यामुळे एग फ्रीजिंग हे एक चांगलं ऑप्शन आहे स्त्रियांसाठी. दुसरं म्हणजे जे ताणतणावाचं जीवनशैली झाली आहे, सगळं आपण जे फूड घेतोय ते सगळं रासायनिक फूड घेत आहेत, त्या सगळ्यामुळे सुद्धा वृद्धत्वाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलंय. प्लस सगळी जी जीवनशैली आहे ती सेडेंटरी लाईफ झाली आहे, म्हणजे की एक्सरसाइजचा अभाव आहे, व्यायामाचा अभाव आहे, आपण सगळे बैठी जीवनशैली झाली आहे. त्याच्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह राहणं, सतत मोबाईल राहणं, रेडिएशन चा एक्सपोजर होणं या सगळ्यांमुळे देखील होऊ शकतं. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह फिजिकल लाईफस्टाईल ठेवणं आणि हेल्दी डाएट घेणं फार महत्वाचं आहे. ह्यामध्ये महत्वाचा अजून मुद्दा मॅडम याच्यात आहे, पहिले डिलिव्हरी जे नॉर्मल झाली पण दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करताना ते होत नाही, तरी याचा फायदा आपल्याला आयव्हीएफच्या माध्यमातून त्यांना दुसऱ्या मुलासाठी होऊ शकते. हो, नक्कीच होऊ शकतो. जर समजा तुमचं पहिलं मूल 5 वर्षाचं असेल, 6 वर्षाचं असेल आणि दुसरं मूल तुम्हाला राहत नाहीये तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही आयव्हीएफचा विचार करू शकता. आणि ऍटलिस्ट बेसिकली तपासण्या करून आयव्हीएफ मध्ये सुद्धा असे बरेच जोडपे पॉझिटिव्ह येतात. सर, एकूण तुम्ही आतापर्यंत किती या जे जोडपे होते त्यांना याचा फायदा करून मिळाला आहे आणि तुमच्या या उपचारामुळे त्यांना मूल प्राप्त झालेलं आहे? टोटल इंद्रा आयव्हीएफ मध्ये 2 लाखांपेक्षा जास्त कपल्सला मूलबाळ झालेलं आहे. माझ्याकडे स्पेसिफिक नांदेडला म्हटलं तरी 5,000पेक्षाही जास्त वृद्धत्वाने ग्रासलेले जे कपल्स होते त्यांना हेल्दी मूल झालेलं आहे. प्लस असाही एक गैरसमज असतो की आयव्हीएफने जन्मलेलं मूल हेल्दीच असेल की नाही किंवा आमचंच मूल आम्हाला भेटेल की नाही, तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे आयव्हीएफने जन्मलेले बाळ आणि नॅचरली राहिलेले बाळ सेम असतात. काहीही प्रॉब्लेम नसतो, त्यात जेनेटिक काही प्रॉब्लेम नसतो किंवा अनुवंशिकही जे आजार आहेत ते सुद्धा आपण चेक करूनच ते गर्भाशयात सोडले जातात. त्याच्यामुळे होणारे बाळ हेल्दी असतात. आणि दुसरं म्हणजे इंद्रा आयव्हीएफ मध्ये आम्ही RI विटनेस सिस्टीम वापरतो जेणेकरून गर्भांचं मिक्सिंग किंवा गॅमेट मिक्सिंग हे सगळं काही होणार नाही. बरं का, त्याच्यामुळे नक्कीच तुमचेच गर्भ तुम्हाला भेटतील याबाबत मात्र 100% शुअरिटी भेटेल. तुमच्या हॉस्पिटलचं ठिकाण सांगा आणि तुमच्याशी संपर्क करण्यासाठी तुमची एखादी वेबसाईट आहे किंवा एखादं पेज आहे सोशल मीडियावरती, याबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं या जनतेला आवाहन कराल? आमचा हॉस्पिटलचा ऍड्रेस आहे इंदिरा क्लिनिक, गुरुद्वारा गेट नंबर 1च्या तिथे, येस बँकेच्या वरती आहे, अंगद हॉटेलच्या जवळ. फक्त मंगळवारी हॉस्पिटल बंद राहतं, अदरवाईज सॅटर्डे संडे शनिवार रविवार पण वर्किंग आहेत जेणेकरून की जॉबवाल्या लोकांना पण याचा फायदा भेटेल. आणि टायमिंग हॉस्पिटलचा सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतचा असतो. आणि आपलं वेबसाईटला पण एक पेज आहे, फेसबुकला पण एक पेज आहे, इन्स्टाला इंदिरा क्लिनिक नांदेड म्हणून आहे आणि फेसबुकला पण इंदिरा आयव्हीएफ नांदेड या नावाने पेज आहे. आपल्यासोबत डॉक्टर शीतल पवार मानूरकर मॅडम होते आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की आयव्हीएफ आणि वृद्धत्वावर कशा पद्धतीने मात केलं त्याचं सविस्तर असं आपल्या मनातले जे काही प्रश्न होते ते त्यांनी सविस्तर असं आपल्याला या मुलाखती सांगितलेलं. तर येणाऱ्या काळामध्ये आपण असेच अविशेष मुलाखती आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. तुम्हाला काय वाटतं या आयव्हीएफ संदर्भामध्ये आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही समस्या असेल तर त्यांच्या जे काही कॉन्टॅक्ट नंबर सांगितले आणि त्यांनी जे ऍड्रेस नांदेडचं सांगितलेलं आहे गुरुद्वाराच्या ठिकाणी अंगद हॉस्पिटल तिथं, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांची जे काही तुमची समस्या आहे त्या संदर्भात निदान करून घ्यावं. आणि आपल्या चॅनलला नवीन आलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.